नामदार रामदासजी आठवले साहेब हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गेली 10 वर्ष काम करत आहेत आणि त्यासाठी त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आपण त्यांचा इथे नागरी सत्कार ठेवलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री लवकरच इथे येतील। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं सुद्धा भाषण आपण ऐकलं। रामदास आठवले यांच्यापासून ते खूपच प्रेरित होऊन अनेक कविता ज्या आहेत आज त्यांनी आपल्याला ऐकवल्या। ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर, मंगल प्रसाद लोढा आमचे सहकार, अण्णा मनसुडे, रवींद्र दरेकर, सीमाताई आठवले, अविनाश महातेकर, राहुल बोधीमंते, मान्य सिन्हाजी, बाबा कदम, गौतम सोनवणे, MS नंदा, काकासाहेब कुंभाळकर, चंद्रकांत सोनकांबळे, आशाताई लांडगे, अभयाताई सोनवणे, उषाताई रामलू, कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ कासारे, संजय पवार आणि विवेक पवार आणि आठवले रामदासवर प्रेम करणारे माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सतत राहणं ही सोपी गोष्ट नाही आणि या 10 वर्षामध्ये रामदास आठवलेंच्या विरुद्ध कोणी आंदोलन केलं असंही नाही। सगळ्यांना रामदास आठवले पाहिजे आहे। आपल्या सगळ्या गरिबांचे नेते आहेत आठवले, म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवले, म्हणून मोदी साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळात बसवले। कधी कधी असं वाटतं तुमच्यासारखा कविता करा। मला 2 माणसांची आहेत मी त्या युट्यूबवर पण पाहत असतो, एक रामदासजी आठवले आणि दुसरे लालू प्रसाद यादव। बस पण प्रसन्न होतं, जे बोलायचं ते बोलतातच, पण ते अशा शैलीत बोलतात, म्हणजे सगळे हसतात पण तुला काय सार घ्यायचं ते सुद्धा ते सार ते घेतात। हा सोहळा माझ्यासाठी आज विशेष आहे, कारण उद्या भारतीय स्वातंत्र्य दिन आहे। आज आपला दशकपूर्ती सोहळा आहे आणि तिसरं म्हणजे आजच मोदी साहेबांनी आणि त्यांच्या सरकारने म्हणजे आपण सगळ्यांनी एक गॅझेट काढलेला आहे, त्याच्यामध्ये जात गणनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। गेली अनेक वर्ष आम्ही याची मागणी करतो आहोत की जात गणना करा। शेवटी आज हे गॅझेट निघालं आणि त्याच्यामध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्या 10 नंबरवर जात, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि जाती। मागच्या ह्याच्यामध्ये जाती नव्हत्या, या वेळेला जे आहे त्यांनी जाती टाकलेले आहेत, म्हणजे त्यांनी मोदी साहेबांनी ही मागणी सुद्धा आपली मान्य केलेली आहे। या एवढ्या मोठ्या जागेवर जाणं काही सोपं नसतं, गंमत नसते, कोणी उठलं आणि गेलंय। माणूस कुठे पोहोचला यापेक्षा तो कसा पोहोचला त्या ठिकाणी हे जाणून घेणं महत्वाचं आहे। लहानपणी वडिलांचं छत्र केलं, आईनं जे आहे कष्ट करून संघर्ष करून रामदासजीनं मोठं केलं आणि या काळामध्ये त्यावेळेला सामाजिक आणि पुरोगामी चळवळीचं मोठं एक वातावरण होतं। विविध भाषणं ऐकताना
कार्यकर्त्यांना संवाद साधताना रामदास आठवले यांची जडणघडण झाली. 1972 मध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाल्यानंतर त्यांनी या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. दलित पॅन्थरच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचा अक्षरशः कानाकोपरा पालथा घातला. कुठेही इथे मिळेल तिथे भाकरी तुकडा खायचं. आता तर आपल्या मंत्र्यांना यांना त्यांना विमान आमचं तमकं काय काय त्यावेळेला काय होतं, कसं तरी पोचायचं, लोकांशी संपर्क साधायचा. आंबेडकरांच्या वस्ती म्हणजे आंबेडकरी वस्ती दलित वस्तीमध्ये ते गेले, लोकांशी संवाद साधला, कार्यकर्त्यांशी मोठ बांधली आणि संघटन उभं केलं. आणि ते बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित आणि संघर्ष करा. त्या रस्त्यावर जाण्याचं काम जे आहे ते रामदासजी आठवले यांनी. असंख्य महिलांचा प्रवास, लाखो कार्यकर्त्यांशी असलेलं नातं आणि अनेक वर्षाचा संघर्ष यात दडलेला. म्हणून मी त्यांच्याकडे केवळ एक मंत्री म्हणून पाहत नाही, तर या चळवळीतून घडलेला एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे मी पाहतो आणि आपण सुद्धा पाहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ राजकीय अधिकार दिले नाहीत, स्वाभिमानाने जगण्याचा सुद्धा अधिकार दिला. संविधानाच्या माध्यमातून समतेचा मार्ग दाखवला. हा विचाराचा पाडा जो आहे हा पुढे नेण्याचं काम अनेक पिढ्यांनी केलं. त्याच्यामध्ये रामदासजींचं योगदान निश्चितपणे महत्वाचं आहे. मला आठवतं की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा लढा पेटला. त्यावेळी मी मंत्री होतो आणि त्याच मंत्रिमंडळामध्ये रामदासजी सुद्धा होते. शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली. समता परिषदेच्या माध्यमातून पुण्याच्या 5 लाखाची सभा झाली. ज्योतिराव फुले यांचा वाडा जो आहे, सावित्रीबाई फुले यांचा वाडा देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम होता. अलेक्झांडर तिथे गव्हर्नर होते आणि शंकरदयाळजी शर्मा हे राष्ट्रपती होते. आणि तिथे सगळ्यांना हात वर करून सांगितलं. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु मानून एवढं मोठं काम उभं केलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे. हा नाव देण्याचा प्रश्न नव्हता, हा प्रत्येकाच्या भावनेशी जुडलेला प्रश्न होता. एवढा मोठा मनुष्य ज्याची त्यांनी लिहिलेलं संविधान आज जगामध्ये सगळीकडे जे आहे वाचलं जातं, पाहिलं जातं. नवीन देश निर्माण झाले तर या संविधानाच्या वर आधारित त्यांचं संविधान निर्माण होतं. त्याचं नाव एका शिक्षण संस्थेला देऊन परदेशातल्या ज्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज त्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतापर्यंतच्या आमच्या विद्यार्थ्यांमधला सर्वात श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि हुशार विद्यार्थी होता. आणि मग लढा सुरू झाला. त्यांनी लढाई की आपण लढाई की, परंतु शेवटी जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे जे आहे त्यांचा वाटा महत्वाचा आहे. रास्ते मुश्किल थे मगर हौसला कम नहीं हुआ. रास्ते मुश्किल थे मगर हौसला कम नहीं हुआ. हर कदम पर संघर्ष था मगर सफर थमा नहीं हुआ. जिन्होंने जमीन से उठकर आसमान को छुआ उनके संघर्ष का आज पूरा महाराष्ट्र गवाह हुआ. आठवले साहेबांचा राजकीय प्रवास सगळ्यांनी सांगितलं. आमच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं. विधानसभा सगळीकडे त्यांनी विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा आणि मगाशी सांगितलं. कविता तर प्रत्येक जण येतो. कविता
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो. देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ़ो. मित्रांनो, ज्यांचे आपण वाट पाहत होता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब जे आता आलेले आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प मालिका अर्पण करण्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील पुष्प मालिका घालत आहे. टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचं स्वागत करत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आता दीपक प्रज्वलित करतायत साहेब. त्यांचा देखील टाळ्याच्या कडकडामध्ये जोरदार त्यांचं स्वागत करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रंगाची आपण आगे बढ़ो. देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ़ो. जय भीम, जय भीम. मुख्यमंत्री स्थानापन्न होत आहेत. माननीय रामदासजी आठवले देखील स्थानापन्न होत आहेत. मुंबई प्रदेशच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं अशी त्यांना विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांना सर्व सपोर्ट करणारे, त्यांना सहकार्य करणारे असे देवेंद्र फडणवीस आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब लॉ कॉलेजचे ते विद्यार्थी आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी ओबीसी, मायनॉरिटी, एससी आणि सर्वांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत. आता त्यांनी राज्याचा गाडा अतिशय चांगल्या चाललेला आहे. आता भुजबळ साहेब पुढचं भाषण करतात. आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं मी सुद्धा स्वागत करतो. जसे रामदासजी आठवले पायाला भिंगरी बांधल्यागत सगळीकडे फिरत असतात, तसे आमचे मुख्यमंत्री सुद्धा सकाळी कुठे, संध्याकाळी कुठे, दुपारी कुठे, एका शहरामध्ये ते तुम्हाला कधीच एका दिवस सापडणार नाही. व 2-4 शहरामध्ये राज्यात कुठेतरी ते असतील. सतत काम चालू असतं त्यांचं. त्यामुळे आज हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. रामदासजी यांची एक वेगळी शैली आहे बोलण्याची. त्यातून जे काही सांगायचं ते नेमकं सांगायचं, पण लोकांना आनंद वाटेल अशा शब्दात सांगायचं. संसद में आवाज भी है, अंदाज भी है. संसद में आवाज भी है, अंदाज भी है. शेरो शायरी में उनका अपना राज भी है. दिल में समाज के लिए दर्द और जुबान पर बात है. रामदास आठवले साहब, आपकी यही तो खास बात है. तर हे अशा रीतीनं जे आहे गंभीर विषय सुद्धा जे आहे हलक्या फुलक्या कवितांमधून ते मांडण्याचा त्यांचा प्रयत्न त्या सगळ्या ज्या ऐकत असतात. युट्यूबवर गेले की त्यांची तुम्हाला खूप भाषणं जे आहे, खूप कविता ज्या आहेत, चारोळ्या ज्या आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. माझे ते फार जुने मित्र आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्रित काम सुद्धा केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये. अजूनही आम्ही काम करत असतो. काही कुठे कार्यक्रम असला तर आम्ही पाहत असतो. आता फडणवीस साहेब, मी त्यांचं स्वागत तर केलं, परंतु मोदी साहेबांचं सुद्धा स्वागत केलं. कारण आज जे गॅझेट आलं त्याच्यामध्ये जात गणनेचा उल्लेख आहे. म्हणजे सगळ्यांच्या जाती किती आहेत, कोण किती आहेत, आदिवासी किती आहे, काय किती आहेत, ओबीसी किती आहे, सगळं आता म्हणजे दिलेला शब्द जो आहे मोदी साहेबांनी पूर्ण केला. आणि त्यांना 7 अर्थातच अंदाज आठवले आहेत. अनेकांनी त्याची मागणी केली होती. आम्ही तर मागणी करतच होतो. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत
या अतिशय स्वच्छ होती की कोण किती कुठे आहे. पण हे करताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपली लढाई ही संपणारी लढाई नाहीये. याला आणखी वेळ लागणार आहे. याच्यासाठी अनेक लोक आपल्यावर टीका टिप्पणी हल्ले करतात. आमच्यावर करतात, तुमच्यावरही करतात. उद्या लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती आहे आणि त्यांनी म्हटलं, तुफान हातले दिवे आम्ही तुफान हातले दिवे, तुफान हातले दिवे आम्ही तुफान हातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीन आम्हा शिवे, तुफान हातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुझे बाले किल्ले. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुझे बाले किल्ले. असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम. महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मुंबई प्रदेशच्या